नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, या दिवशी माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता खात्यात जमा होऊ शकतो। तर या महिलांना मिळणार नाहीत पैसे। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, महाराष्ट्रातील महिलांना माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यांची प्रतीक्षा आहे। तर या दिवशी योजनेचा पुढील हप्ता जारी होऊ शकतो, मात्र काही महिलांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। तर मित्रांनो, भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील राज्य सरकार महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी व महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवत असतात। तर याच वर्षी महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। तर या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना सरकारतर्फे दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। तर सरकारतर्फे ही रक्कम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते। तर सरकारच्या या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील लाखो महिलांना मिळत आहे। तर आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते जारी करण्यात आले आहेत। तर महिलांना आता योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे। तर या दिवशी योजनेचा पुढील हप्ता जारी होऊ शकतो, मात्र काही महिलांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने आतापर्यंत 5 हप्ते जारी केले आहेत। तर सरकारतर्फे 4था व 5वा हप्ता दिवाळीपूर्वी एकत्रितपणे पाठवण्यात आला होता। त्यावेळी लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा करण्यात आले होते। योजनेत सहभागी झालेल्या महिलांना आता 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। तर नुकत्याच महाराष्ट्र निवडणुका पार पडल्या आहेत। महाराष्ट्रात पुन्हा महायुती आघाडीची सत्ता आली आहे। तर अशा परिस्थितीत अंदाज व्यक्त केला जात होता की नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर महिलांना पुढील हप्ता मिळेल। परंतु मित्रांनो, 5 डिसेंबरला महाराष्ट्रात नवीन सरकारची स्थापना झाली आहे। तर आता अशी अपेक्षा आहे की लवकरच माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जारी केला जाईल। तर महाराष्ट्रात नवीन सरकारच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेविषयी मोठे विधान केले आहेत। तर त्यांनी सांगितले आहेत की योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची तपासणी केली जाईल। ज्या महिला योजनेत ठरवलेल्या निकषांची पूर्तता करत नाहीत त्या महिलांना लाभार्थी यादीतून बाहेर केले जाणार आहे, म्हणजेच त्यांना पुढील हप्त्याचा लाभ कदाचित मिळणार नाही। तर सध्या योजनेत अशा अनेक महिला आहेत ज्या ठरवलेल्या निकषांची पूर्तता करत नाहीत। तर महाराष्ट्र सरकार त्यांना योजनेतून वगळून पात्र महिलांना लाभ देण्याची तयारी करत आहे। चला तर मंडळी, नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।